हॅलो गायस, तर आज आपण चाललो आहे आपल्या मित्रासोबत शेतामध्ये. तर वरनं एवढं ऊन पडत होतं की अंड्याची पोळी पण त्यात शिजत. आम्ही पण शिजतच होतो. जाताना आमचं स्वागत करायला एक कुठतरी आमच्याकडं बघत बसलेली ती. गेल्या गेल्या पहिल्यांदा सावली बघून एका छताखाली थांबलो या. मित्र म्हटला, "सर भावा, तुझी लय मजाच झाली. आपण शेतामध्ये लगेच जाणार आहे, काही त्यात राहायला नाही आलेलो." त्याचं बोलणं ऐकून आपण गेलो त्याच्या पाठून. तर भाऊ गेल्या गेल्या कामाला लागला. सुट्टी देते काय, सगळं आता रान उखडून काढतो बघा. एवढं काम बघून तर मला असं वाटत होतं की मी पण जरासं काहीतरी करावं. नंतर कळालं की तो उकरत होता. दसऱ्यात लावलेले रोपं पुरायसाठी त्यानं हे उकरलेलं आणि हे पुरून बिरून त्यानं घेतलं सगळं. आपल्या भावानं हिरोच्या स्टाईलनं जरा नारळ फोडला आणि त्याला फिरवून फिरवून ते काय काय केलं. भावाला विचारलं, हे झाड कुठलं? तर भावानं आपली मापातच काढलं. ह्याला सोया म्हणतात ते मला नंतर कळालं. आपल्या शेतातलं काम झालं, आपण आता घरी निघालोय. जाताना केळ्याची बाग लागली, पण केळीच कुठे दिसली नाहीत राव. ही पोरं तेव्हा यायच्या आधीच फटाकं उडवत होती. जाताना पाणी इतकं लागत होतं की आता वाटतं या बहुतेक आपली गाडी घसरल. भावातनं वड्यातनं गाडी परफेक्ट चालवली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.